नमस्कार, इझी पॅरेंटिंग विथ अक्षतामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत आहे। तर मागच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की एसएससी बोर्डमधला आणि सीबीएसई बोर्डमधला फरक काय असतो। तुम्ही जर व्हिडिओ तो पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की पुढचा व्हिडिओ जो असेल तो आपला आयसीएसई बोर्डवरती असेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आयसीएसई बोर्ड संबंधित माहिती। चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। आयसीएसईचा फुल फॉर्म आहे इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन। आता ज्याप्रमाणे एसएससी बोर्ड जे आहे ते राज्य सरकारकडून डिझाइन केलं जातं, त्यांचं जे काही सिलेबस असतं ते, आणि सीबीएसई जे असतं ते एनसीईआरटी किंवा सेंट्रल बोर्डकडून डिझाइन केलेलं असतं। पण आयसीएसईचं तसं नसतं। आयसीएसईचं जे काही सिलेबस आहे ते कोणत्याही राज्य सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून डिझाइन केलेलं नसतं। या बोर्डला फक्त सरकारने मान्यता दिलेली आहे आणि त्यांना ज्या कोणत्या गोष्टींची मदत लागते ती सरकारकडून केली जाते। जसे की एखाद्या शाळेला एफिलिएशन वगैरे द्यायचं असेल किंवा एखाद्या शाळेचं ग्रँट वगैरे द्यायचं असेल तर सरकारकडून त्या गोष्टीची मान्यता दिलेली असतं। ह्यांचं जे सिलेबस आहे ते कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीशी मिळतं जुळतं आहे। त्यामुळे या अभ्यासामध्ये या अभ्यासक्रमामध्ये थोडासा डिफरन्स दिसून येतो, थोडा म्हणण्यापेक्षा खूप जास्त असा डिफरन्स दिसून येतो कंपेअर टू सीबीएसई आणि एसएससी। जसं की मी आधी तुम्हाला सांगितलं की आयसीएसईचं जे सिलेबस आहे ते कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीच्या सिलेबसशी मिळतं जुळतं आहे, म्हणजे त्या प्रकारे हे डिझाइन केलेलं आहे। त्यामुळे यांचं जे सिलेबस आहे ते एसएससी आणि सीबीएसईच्या बोर्डपेक्षा थोडंसं वास्ट असतं। यामध्ये मुलांना प्रॅक्टिकल नॉलेज जास्त दिलं जातं, थेरॉटिकल नॉलेजसुद्धा असतं, पण त्याच्यासोबत प्रॅक्टिकली त्यांना जास्त गोष्टी डिटेलमध्ये समजून दिल्या जातात। त्यामुळे मुलांना खूप जास्त अभ्यास करावा लागतं। ज्याप्रमाणे एसएससी आणि सीबीएसईमध्ये मुलांना बोर्डाला जवळजवळ 6 ते 7 पेपर द्यावे लागतात, त्याप्रमाणे इथे तसं नाही आहे। इथे मुलांना पेपरची संख्या थोडीशी जास्त द्यावी लागते, जवळजवळ मला असं वाटते 11 ते 13 पर्यंत त्यांचे पेपर्स असतात। त्याचं कारण असं की ह्यांच्यामध्ये सायन्सचे जे सब्जेक्ट असतात, जसं की आता मुलं जेव्हा 10वीला असतात तेव्हा त्यांना सायन्स 1 आणि सायन्स 2 हे 2 पार्ट असतात स्टेट बोर्डमध्ये, तसं आयसीएसईमध्ये त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे त्यांना 3 वेगवेगळे सब्जेक्ट असतात, सायन्सचे वेगवेगळे भाग असतात। त्यासोबतच यामध्ये इंग्लिश लिटरेचरला जास्त फोकस केलं जातं। याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते। आता ज्याप्रमाणे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की सीबीएसई आणि एसएससीमध्ये थेरॉटिकल ज्ञान जास्त दिलं जातं, त्यामध्ये प्रॅक्टिकल बेसिसवरती जास्त काही शिकवलं जात नाही। आयसीएसई बोर्डचं जो अप्रोच आहे तो मोस्टली प्रॅक्टिकल नॉलेजवरती जास्त दिलं जातं। थेरॉटिकल नॉलेज जे त्यांना आहे, जे काही टेक्स्टबुकमध्ये, ते प्रॅक्टिकली त्यांना कसं दाखवता येईल किंवा दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर कसा करता येईल या गोष्टीवरती जास्त भर दिला जातो। त्यामुळे मुलांना अभ्याससुद्धा तितकाच जास्त करावा लागतं। इतर बोर्डांच्या तुलनेमध्ये आयसीएसईचे जे स्कूल असतात त्यांची अवेलेबिलिटी थोडीशी कमी असते। जर तुम्ही मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर तुम्हाला आयसीएसई स्कूल मिळून जातील, पण जर समजा तुम्ही गावा ठिकाणी राहत किंवा एखाद्या छोट्याशा शहरामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला जास्त आयसीएसई स्कूल मिळणार नाही किंवा तुम्हाला मिळतील सुद्धा। पण जर समजा तुमची जॉब ट्रान्सफरेबल असेल, तुम्हाला वेगवेगळ्या राज्यामध्ये जर समजा तुम्हाला शिफ्ट करावं लागत असेल तर त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे सीबीएसई, जे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं। आता राहिली गोष्ट ह्यांच्या टेक्स्टबुकची, तर ज्याप्रमाणे सीबीएसईसाठी एनसीईआरटीचं सिलेबस असतं किंवा एखादी स्कूल त्यांच्या पब्लिकेशनप्रमाणे चालतं किंवा स्टेट बोर्डसाठी जे आहे ती एकच पुस्तक सगळ्या महाराष्ट्रभर फॉलो केलं जातं। आयसीएसईच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे। इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे पब्लिकेशन्स वापरले जातात, त्याच्यामुळे मुलांना सुद्धा कधी कधी कन्फ्युजन होतं की नक्की आपण कोणत्या टेक्स्टबुकमधून अभ्यास करायला पाहिजे। यांची जी पुस्तकं आहेत ती इतर बोर्डांच्या तुलनेमध्ये थोडीशी महाग असतात आणि नुसती पुस्तकं नाही तर फीससुद्धा जास्त असते। बहुतेक आयसीएसई स्कूलची जी फीज आहे ती सीबीएसई आणि आयसीएसईच्या तुलनेत डबलसुद्धा असू शकते। डिपेंड करते की तुम्ही कोणत्या लोकॅलिटीमध्ये आहात। जर समजा तुम्ही मेट्रो सिटीमध्ये राहत असेल तर तिकडे फीस खूप जास्त चार्ज केली जाते कंपेअर टू जर सिटीमध्ये एखादी जर आयसीएसई स्कूल असेल तर तिकडे फीस खूप जास्त घेतली जात नाही। पण सीबीएसई म्हणा किंवा स्टेट बोर्डच्या तुलनेमध्ये फीस खूप जास्तच पे करावी लागते। तुम्ही या गोष्टीवरती सुद्धा लक्ष द्या की खरोखर त्या शाळेमध्ये शिकवणारे जे टीचर्स आहेत ते आयसीएसई स्टुडंटना व्यवस्थित शिकवू शकतात का किंवा त्या शाळेमध्ये खरोखर प्रॅक्टिकल अप्रोच घेतात का। कारण काही शाळा फक्त नावासाठी सीबीएसई आणि आयसीएसई खोलल्या जातात, पण त्याच्यानंतर मग आपल्याला कळतं की या शाळेचा दर्जा तितका काही चांगला नाही आहे, म्हणजे मुलांना खरोखर त्या बोर्डाप्रमाणे जसं ज्ञान द्यायला पाहिजे तसं दिलं जात नाही। त्यामुळे या सर्व गोष्टींची सुद्धा चौकशी करणं तितकंच गरजेचं आहे। आता जर समजा तुम्ही स्टेट बोर्ड सोडून मुलांना सीबीएसईला टाकायचं किंवा आयसीएसईला टाकायचं या गोष्टीमध्ये जर तुम्हाला कन्फ्युजन असेल आणि जर समजा एखादा क्राऊड फक्त आयसीएसईकडे चाललेला आहे किंवा सीबीएसईकडे चाललेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा त्यांच्या मागे जाऊन जर मुलांचं ॲडमिशन घेत असाल तर अशी मिस्टेक करू नका। आधी दोन्ही बोर्डबद्दल व्यवस्थित अशी माहिती काढा। हे जे पेरेंट असतात जे महत्त्वाकांक्षी असतात आणि मुलांकडून त्यांचे काही अपेक्षा असतात की पुढे जाऊन आपल्या मुलांनी ह्या गोष्टी करायला पाहिजेत आणि म्हणून आधीपासूनच त्यांचं जे फ्युचर आहे ते प्लॅन करून त्याने ठेवलेलं असतं। म्हणजे जसं की एखाद्या पालकांनी ठरवलेलं असतं की हां बाबा माझा मुलगा किंवा मुलगी हुशार आहे तर पुढे जाऊन मी तिला गव्हर्नमेंट जॉबमध्ये म्हणजे
तिने जॉब करावी अशी तिची इच्छा आहे किंवा मेडिकलला किंवा इंजिनिअरिंगला जावं, तर त्यासाठी तुम्ही CBSEमध्ये मुलांचं ॲडमिशन घेऊ शकता. कारण त्यांच्या जे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्या NCERTवरती बेस्ड असतात. हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये. आणि जर समजा तुम्हाला मुलांना रिसर्चच्या क्षेत्रामध्ये पाठवायचं असेल किंवा त्यांना बाहेर जर तुम्हाला म्हणजे त्यांना फॉरेन कंट्रीजमध्ये जर समजा जॉब करायचे असेल, तर तिकडे म्हणजे तुम्हाला जर मुलांना पाठवायचं असेल तर तुम्ही ICSE बोर्ड निवडायला पाहिजे. ICSE बोर्डमध्ये अभ्यास करण्यासाठी मुलांनी सुद्धा तितकंच त्यांना अभ्यासाची आवड असणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांचा सिलेबस खूप वास्ट आहे, त्याच्यामुळे मुलांवरती प्रेशर नाही येणार या गोष्टीची काळजी घ्या. जर समजा तुमच्या मुलांची अभ्यासाची आवड खूप चांगली आहे, त्यांना चांगला अभ्यास करावा असा वाटतो, तर तुम्ही त्यांना ICSEमध्ये टाकू शकता. आणि त्याचसोबत तुम्हाला सुद्धा अभ्यासावर लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे. एका सर्टन लेवलपर्यंत तुम्ही त्यांचा अभ्यास घेऊ शकता, पण जसं जसं स्टँडर्ड त्यांचं वाढत जातं त्यावेळेस काही अभ्यासाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सुद्धा कळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही हे सुद्धा बघा की तुमच्या आजूबाजूला ICSEसाठी ट्युशन्स अवेलेबल आहेत का नाही. कारण CBSEच्या म्हणा किंवा स्टेट बोर्डच्या ट्युशन्स आपल्याला पटकन अवेलेबल होतात, पण ICSEसाठी तितक्या जास्त अवेलेबल होत नाही. त्यामुळे हा मुद्दासुद्धा कन्सिडर करणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे या दोन्ही बोर्डामधला जो फरक आहे तो आधी व्यवस्थित जाणून घ्या आणि त्याच्यानंतरच तुमच्या मुलांचं ॲडमिशन घ्या. तर हा झाला मेनली SSC, CBSE आणि ICSE बोर्डमधला फरक. या व्यतिरिक्त सुद्धा खूप सारे असे बोर्ड्स आहेत, पण मला असं वाटतं की बोर्ड मॅटर नाही करत, तर मुलं किती आनंदाने शिकतात आणि तुम्हाला मुलांवरती कमीत कमी प्रेशर देऊन किती चांगल्या पद्धतीने शिकवता येताना हे तुम्हाला पाहायचं आहे. कारण तुम्ही कोणत्याही बोर्डमधून जरी मुलांना शिकवलं आणि जर समजा मुलांची शिकण्याची इच्छा नसेल तर आपण त्याला काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्ही असं कधीच असा मनामध्ये विचार करू नका की मी या बोर्डमध्ये मुलांना टाकलेलं आहे, म्हणजे स्टेट बोर्डमध्ये मी स्पेशली सांगते, कारण स्टेट बोर्डला आपण खूपच कमी दर्जाचं मानतो. पण आणि आपल्याला असं वाटतं की मी कुठे चुकी तर नाही केलेली आहे माझ्या मुलाला किंवा मुलीला स्टेट बोर्डला टाकून, तर तसं नाही आहे. जी मुलं अभ्यास करणारी आहेत त्यांचा फ्युचरचा मार्ग ते कुठून ना कुठून काढतातच. फक्त एक पालक म्हणून आपल्याला त्यांना एक पाठिंबा द्यायचा असतो. आणि मला कुठेतरी असं वाटतं की प्रत्येक देशामध्ये जी आहे ती वन नेशन आणि वन एज्युकेशन ही जर शिक्षण प्रणाली अंमलात आणली तर किती बरं होईल. म्हणजे जर का आपल्या देशातले जे काही तज्ज्ञ व्यक्ती जे काही सिलेबस ते डिझाईन करतात, तर मुलांना थेरॉटिकल सोबतच जर प्रॅक्टिकल ज्ञान जर देण्याचा प्रयत्न केला म्हणजे एक सोप्या रीतीने, तर किती चांगलं आहे. पण दुःखाची गोष्ट अशी आहे की आजकाल शिक्षण आहे ते म्हणजे शिक्षण म्हणा किंवा दवाखाने म्हणा हे फक्त एक पैसा कमवण्याचं साधन झालेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं जात नाही. पण शेवटी आपण पण काहीच नाही करू शकत. आपण म्हणतो ना गो विथ द फ्लो, तसंच आपल्याला सुद्धा करावं लागेल. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप मी तुम्हाला दिलेली माहिती जी आहे ती सफिशियंट आहे. या व्यतिरिक्त सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलवरती असे खूप सारे व्हिडिओज आहेत, तुम्ही रोजच्या रोज मला कमेंट करता, पण त्या संदर्भात ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहेत. तर तुम्ही नक्की त्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा, तुम्हाला खूप सारे युजफुल असे व्हिडिओज मिळतील. चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद.